हिरवीगार शेत आणि पवित्र नद्यांच्या मधोमध वसलेल्या खेतापुरमच्या शांत गावात आनंदी शेतकऱ्यांच्या गटाने जमिनीची मशागत केली, पृथ्वीच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. परंतु त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला, कारण निर्दयी वृत्रासुरच्या नेतृत्वाखाली द्वेषयुक्त राक्षसांचा एक जमाव पिकांचा नाश करून लोकांना गुलाम बनवू पाहत गावात उतरला. गावकऱ्यांनी त्यांची नश्वर शक्ती ही भूतांशी जुळत नाही हे समजून त्यांच्या विश्वासाकडे वळले. देव विष्णूची उत्कट भक्ती करण्यासाठी, भक्ती प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जमले. त्यांचे घरे आणि उपजीविका वाचवण्यासाठी त्यांचा दैवी हस्तक्षेप मागितला. जसजसे ग्रामस्थांच्या प्रार्थना स्वर्गात पोहोचल्या, तसतसे देव विष्णू खेतपुरमवर अवतरले. दैवी ऊर्जा पसरवणारे त्यांचे भव्य रूप. मंद स्मिताने त्याने आपला हात वर केला आणि राक्षसांचा नाश करणाऱ्या ऊर्जेचा एक शक्तिशाली स्फोट सोडला. वृत्रासूर हेत विष्णूच्या सुदर्शन चक्राने मारला गेला, एक खगोलीय शक्ती जी राक्षसाच्या काळ्या जादूतून कापली गेली. विष्णूच्या ऊर्जेच्या हल्ल्यांनी शेतांचे पोषण केले, भरपूर पीक मिळण्याची हमी दिली. कृतज्ञतेने गावकऱ्यांनी विष्णूला त्यांचा तारणहार, त्यांची शेते आणि घरे त्यांच्या दैवी कृपेने संरक्षित केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. देवाने त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन खेतपुरममध्ये सदैव समृद्धी आणि सुसंवाद सुनिश्चित करून आशीर्वाद दिला.